HbA1c रिपोर्ट चुकीचा येऊ शकतो का? डॉक्टर, माझी रोजची शुगर ठीक असते, पण HbA1c ची व्हॅल्यू इतकी जास्त का आली? किंवा शुगर जास्त असते पण HbA1c नॉर्मल कसे? ओपीडीत हा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो, कारण कधी कधी HbA1c रिपोर्ट मिसलिडिंग सुद्धा असू शकतात. आज आपण समजून घेणार आहोत HbA1c ची व्हॅल्यू चुकीची किंवा मिसलिडिंग का येऊ शकते. सगळ्यात आधी लक्षात घ्या, HbA1c म्हणजे मागच्या 3 महिन्यातील ॲव्हरेज शुगर लेवलचा अंदाज. पण ही टेस्ट आपल्या ब्लड सेल्सवर अवलंबून असते आणि म्हणून काही परिस्थितीमध्ये रिपोर्ट पूर्ण रिॲलिटी दाखवत नाही. तर मग ह्याची काही कॉमन कारणे पाहूया. सर्वप्रथम आपण HbA1c ची व्हॅल्यू चुकीच्या पद्धतीने वाढवणारे घटक पाहूया. आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया म्हणजेच लोहाच्या कमतरतेमुळे होणारा ॲनिमिया. लोहाच्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशींचे आयुष्य वाढते. या वाढलेल्या कालावधीमुळे जुन्या पेशींमध्ये जास्त साखर जमा होते, त्यामुळे HbA1c ची व्हॅल्यू चुकीच्या पद्धतीने वाढलेली दिसते. तसेच व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सीमुळे सुद्धा आयर्न डिफिशियन्सी प्रमाणेच नवीन पेशींची निर्मिती स्लो होते, त्यामुळे जुन्या जास्त साखरयुक्त पेशी जास्त काळ ब्लड सर्क्युलेशनमध्ये राहतात. त्यामुळे सुद्धा HbA1c ची पातळी चुकीच्या पद्धतीने वाढलेली दिसते. याशिवाय ज्यांची स्प्लेनेक्टॉमी झाली आहे म्हणजेच स्प्लीन काढून टाकली आहे, अशा पेशंटमध्ये सुद्धा HbA1c ची पातळी चुकीच्या पद्धतीने वाढलेली दिसते, कारण स्प्लीन जुन्या लाल रक्तपेशींना फिल्टर आउट करत असते. तिच्याशिवाय जुन्या रक्तपेशी जास्त काळ रक्ताभिसरणात राहतात आणि जास्त ग्लुकोज शोषून घेतात. तसेच सिव्हिअर किडनी डिसीज, क्रोनिक किडनी फेल्युअरमध्ये सुद्धा HbA1c ची पातळी चुकीच्या पद्धतीने वाढलेली दिसते. आता आपण HbA1c ची व्हॅल्यू चुकीच्या पद्धतीने कमी करणारे घटक पाहूया, जसे की ब्लड लॉस किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन. दुखापती, मासिक पाळीतील जास्त रक्तस्राव किंवा रक्तदान केल्याने शरीरातील रक्त कमी होते, त्यामुळे शरीराला वेगाने नवीन रक्तपेशी बनवाव्या लागतात. या पेशी नवीन असल्याने त्यांच्यासोबत पुरेसे ग्लुकोज चिकटलेले नसते. या उलट ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजेच रक्त भरल्याने ज्याला रक्त भरले आहे त्याचे रक्त पातळ होते व त्यामुळे HbA1c ची पातळी चुकीच्या पद्धतीने कमी दिसते. तसेच हिमोलायटिक ॲनिमिया, यामध्ये रक्तपेशी ह्या त्याच्या नॉर्मल 3 महिन्याच्या कालावधीपेक्षा लवकर मरतात. याशिवाय प्रेग्नन्सी असताना दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायमिस्टरमध्ये रेड ब्लड सेलचा लाईफ स्पॅन नॅचरली कमी असतो आणि त्यामुळे HbA1c ची पातळी चुकीच्या पद्धतीने कमी दिसते. लिव्हर डिसीज, क्रोनिक लिव्हर सिरोसिस किंवा हिपॅटायटिसमुळे सुद्धा रक्तपेशी ह्या त्यांच्या नॉर्मल 3 महिन्याच्या कालावधीपेक्षा लवकर मरतात. याशिवाय काही औषधांच्या सेवनामुळे सुद्धा HbA1c ची व्हॅल्यू कमी येऊ शकते, जसे की सप्लिमेंट्स और ड्रग लाइक इरिथ्रोपोएटिन. इट इज यूज्ड फॉर किडनी डिसीज, हाय डोस विटामिन E और सर्टन अँटीरेट्रोव्हायरल ड्रग्स. म्हणजेच फक्त HbA1c पाहून पूर्ण कल्पना येत नाही, म्हणून डायबेटीस मॅनेजमेंटमध्ये फास्टिंग शुगर, पोस्ट मील शुगर, HbA1c, सिम्पटम्स आणि ओव्हरऑल हेल्थ हे सर्व एकत्र पाहणे महत्त्वाचे आहे.